आज सकाळी सकाळी मी निघाले होते मुंबईचं शेवटचं टोक गाठायला म्हणजेच चर्चगेटला. चर्चगेटला पोहोचल्यानंतर मी निघाले टॅक्सीत बसून NCPAला जाण्यासाठी. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स इथे त्यांनी आयोजित केलं होतं प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव. या उत्सवात बरेच नावाजलेले नाटक आपल्याला बघायला मिळतील. आणि अशाच या सुंदर परिसरात NCPAने ऑर्गनाईज केली होती एक अभिनय कार्यशाळा, ज्यासाठी मी आले होते. नरिमन पॉइंटचा व्ह्यू हा JPT म्युझियममधून बघायला मिळतो आणि इथेच होणार होती आमची अभिनयाची कार्यशाळा. या कार्यशाळेचे सर होते ज्यांनी आजपर्यंत बरीच नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत, सचिन शिंदे सर. आणि इथे मला बरेच माझे फ्रेंड्स भेटले जे नाशिकचे होते. या वर्कशॉपचा एक्सपिरियन्स जर म्हटला तर हा खूप छान होता. बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या, समजून घ्यायला मिळाल्या. थोडक्यात असं म्हणू शकतो की मेंदूला लागलेला गंज हा हळूहळू निघायला सुरुवात झालेली आहे, आपण असं म्हणू शकतो. इतका सुंदर हा वर्कशॉप होता. त्यानंतर मी पोहोचले कुलाबाला. पावसाचं वातावरण असल्यामुळे फॅशन स्ट्रीट हे पूर्ण प्लॅस्टिकने कवर्ड होतं. तिथे मला बुक स्टॉल दिसला आणि मी हिंदी बुक्सबद्दल इन्क्वायरी केली, पण त्यांच्याकडे इंग्लिश होते, मराठी बुक्स होते, पण हिंदी बुक्स अवेलेबल नव्हते. बऱ्याच स्टॉलवर हिंदी बुक्स हे मिळत नाहीत का, याचं कारण मला आजपर्यंत समजलेलं नाही आहे. बरं, तशी शॉपिंग आम्हाला काहीच करायची नव्हती, पण मी आणि माझी मैत्रीण अनुजा आम्ही दोघी जस्ट फिरायला निघालो होतो. आणि मग आमच्या लक्षात आलं की आम्ही आज दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीये, त्यामुळे आधी काहीतरी खाऊया. मला चीज नकोय, मला पनीर वगैरे नकोय, मला बटर नकोय, असं काही. माझी लिस्ट ऐकल्यानंतर अनुजाने माझ्या हातात मोसंबी ज्यूस टेकला. गरम आहे खूप. आता आलोच आहे तर काहीतरी सेम घेऊया, म्हणून आम्ही दोघींनी मॅचिंग कवर घेतले. मी माझं कवर मोबाईलला लावलेलं आहे. आणि मग व्हेज सँडविच हे फार काही आवडलं नसल्यामुळे आम्ही पुन्हा काहीतरी खाण्याचं ठरवलं आणि त्यात आम्हाला दिसलं नारळ पाणी. नारळ पाणी खाऊन पिऊन झाल्यानंतर पुन्हा आम्हाला एनर्जी मिळाली शॉपिंग करण्यासाठी. आणि बरीच शॉपिंग करून झाल्यानंतर आता टाटा बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली होती, कारण अनुजाला जायचं होतं पुण्याला आणि मला जायचं होतं अंधेरीला. हा आहे संध्याकाळच्या चर्चगेटचा व्ह्यू. अगदी दिवाळी असल्यासारखं आणि काहीतरी स्पेशल असं सेलिब्रेशन असल्यासारखं दिसतंय. आणि हा माझ्या हातात जो लायन दिसतोय, शेर दिसतोय, हा मला अनुजाने गिफ्ट केलेला आहे. तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मी तर खूप एन्जॉय केलंय. तुम्हीही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा. लव्ह यू ऑल, टेक केअर.